हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कराड इस्लामपूर साईडला जो फेमस अक्का मसूर भेटतो त्याची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्यांदा मी इथं पावशेर मसूर स्वच्छ धुवून पाण्यामध्ये रात्रभर भिजवून घेतलेला आहे. कमीत कमी 5 ते 6 तास तरी तो चांगला भिजला पाहिजे. कुकरमध्ये त्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. पेस्टसाठी मी इथं 2 कांदे, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि आल्याचे काप घेतलेले आहेत. काळ्या मसाल्यामध्ये मी 2 तमालपत्री, जिरे, दालचिनीचे 2 तुकडे, 2 मिरी व 2 दालचिनी घेतलेले आहेत. हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. कढई सुद्धा आपली गरम झालेली आहे. सुरुवातीला मी यामध्ये खडे मसाले भाजून घेणार आहे. खडे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते एकदम व्यवस्थित कडकडीत भाजून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक झाले पाहिजेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. खडे मसाल्यांचा सुद्धा रंग बदललेला आहे. आता मी हे काढून घेते आणि याच कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा व टोमॅटोची आपल्याला पेस्ट करायची असल्यामुळे मी तो मोठा मोठा चिरून घेतलेला आहे. पेस्ट करत असताना नेहमी सुरुवातीला कांदा भाजून घ्यायचा, कारण कांदा भाजायला जास्त वेळ लागतो. यामध्ये आता मी 1 चमचाभर तेल घालून घेणार आहे. तेल घातल्यावरती कांदा लवकर भाजायला मदत होते आणि व्यवस्थितपणे तो शिजला जातो. कोणताही पदार्थ बनवताना आपण जर त्यामध्ये पेस्ट वापरणार असू तर पेस्टसाठी घेतलेले साहित्य आपल्याला एकदम व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे पदार्थाची चव नक्कीच वाढते, नाहीतर ते आंबट आंबट असं लागतं पेस्टमध्ये. कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे. त्याचमध्ये आता मी लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे थोडा वेळ भाजून घेणार आहे. छान सोनेरी रंग आलेला आहे व टोमॅटो सुद्धा शिजलेला आहे. आता हे सर्व आपण काढून घेऊन थंड करून घेणार आहोत आणि ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे. थंड झाल्यावरती पेस्ट करत असताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये. मसूर बनवण्याचे साहित्य पाहूया. शिजवलेला मसूर, गरम मसाले बारीक केलेले, कोथिंबीर पेस्ट, घरची चटणी आणि लाल तिखट आणि तेल मी इथं घेतलेलं आहे. कढई आपली ठेवलेली आहे मी गॅसवरती आणि त्यामध्ये तेल घालून आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे. धाबा स्टाईल कोणतीही रेसिपी बनवत असतो तेव्हा तेलाचा थोडासा वापर जास्त करावा लागतो. अशा पद्धतीने थोडीशी पेस्ट घालून आपण बघायचं तेल गरम झालंय का चांगलं, तरच बाकीची पेस्ट घालून घ्यायची आहे. कच्च्या तेलात जर आपण सगळं भाजलं तर मग ते तेलाचा वास पदार्थाला तसाच राहतो. त्यामुळे मी नेहमी तेलात थोडंसं काहीतरी घालून ते चांगलं गरम झालंय का पाहते. पेस्ट आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता यामध्ये गरम मसाला घातलेला आहे मी, जो आपण खडे मसाले भाजून बारीक केलेला होता तो मसाला.
घरी बनवलेली चटणी आहे. लाल तिखटसुद्धा घरी बनवलेलं आहे, त्यामुळे मी त्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे, कारण ते जास्त तिखट आहे. तुम्ही जर बाहेरचं लाल तिखट वापरत असाल तर प्रमाण वाढवावं लागेल. हे सर्व तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. यात आता चांगला गरगरीत शिजलेला मसूर घालून घेतलेला आहे. हे सर्व मसाल्यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे. मसुरा आपण बनवत असताना तो जास्त पातळ किंवा जास्त घट्ट सुद्धा बनवायचा नाही, मीडियमच ठेवायचा आहे. मीठ मी चवीनुसार घातलेलं आहे आणि आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आता वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. शिजवून घेतल्यानंतर तो थंड झाल्यावरती एकदम घट्ट येतो, त्यामुळे मी एवढं पाणी त्यामध्ये ठेवलेलं आहे. छान उकळी सुद्धा आलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपली अख्खा मसूर रेसिपी तयार आहे. कोणतेही बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहेत, तरीसुद्धा ह्याची टेस्ट अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.